उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती ह्या जगाला कळू दे. श्री स्वामी समर्थ. असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरं जायचं असतं. कोणी नावं ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. जिद्दीने बळ वाढवायचं असतं, नाराज मुळीच व्हायचं नसतं. चैतन्य सदा फुलवायचं असतं, पाय ओढले म्हणून परतायचं नसतं. पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपण सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतात, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. म्हणून स्वामी काय म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहो, मी अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करेन. आणि तुमचं सर्व संकट दूर होऊन तुम्हाला तुमच्या संकटांना स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील, असं मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि स्वामींकडे मागणं घालतो. तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या, तुम्ही कधी सोडणार नाही. या बाळाची साथ कधीच नाही काढणार माझ्या आणि माझ्या श्रोत्यांच्या डोक्यावरचा हात. एवढा बोध वचन तुम्ही स्वामींकडून घेतलं पाहिजे. स्वामींकडून जास्त अपेक्षा करू नये. स्वामी सर्व अपेक्षांना पूर्ण उघडतात. लक्षात ठेवा, घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे फक्त ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दवा. आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट आहे तर तो आहे अहंकार. एवढं मात्र लक्षात ठेवा, कोणाचं चांगलं झालं तर त्याचा द्वेष करू नये, कोणाचं वाईट झालं तर त्याला हसू नये. वेगवेगळे वेळेचे नेहमी आले, कुणाचे वाईट झाले तरी त्यावर हसू नये, तर त्याला हसून वेगळं वेगळं नेहमी भांडं व्हावे, कारण चांगलं वाईट वेळ सांगून येत नाही. एवढं लक्षात ठेवावं. काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात आणि माणसं गरिबीला गुलाम करतात. मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात, तीच माणसं खऱ्या जीवनात सन्मान करतात. एवढं मात्र खरं आहे, अपेक्षा कधी करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करणार नाही. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. मित्रांनो, भाषा तुमची गोड ठेवा आणि कर्म चांगलं ठेवा. कोणी माणूस तुम्हाला सोडून जाणार नाही आणि तुमच्या जीवनात कधी संकट येणार नाही. आणि आली तरी ती निवारण्यासाठी तुमच्याकडे मार्ग असतील. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. गद्दारी करणाऱ्यांना एक वेळ चुकीची जाणीव करून द्या. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक नाही दिवस पाठीत खंजीर खुपसणार. नाराज हे कटू सत्य आहे बरं का. समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही. हे सत्य आहे. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काहीही उपयोग नसतो. मित्रांनो, म्हणून तुम्ही आतून निर्मळ आणि प्रेम स्वभावाचे झाले पाहिजे. बाहेरून तुम्ही कसे दिसत असला तरी काही फरक पडत नाही. आतून तुम्ही एकदम निर्मळ मनाचा असला पाहिजे की तुमचं आयुष्य एकदम नितळ पाण्यासारखं वाहत जातं. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणतंही कष्ट आणि संकट भोगावं लागत नाही. आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून जीवनात जगणाऱ्या व्यक्ती स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीची साथ देतात. जास्त नाही, त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं, म्हणून कोणीही नसलं तर फक्त आपला देव आठवतो. त्यावेळेस स्वामी म्हणतात,
बाळा तू नामस्मरण कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि पाठीशी अखंड शेवटपर्यंत तुला साथ देणार. आपलं विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका. कारण काही विचार दुसऱ्यांना पटले नाही तर विचार करायला लावतात, हे मात्र नक्की आहे. कारण काही विचार मात्र तसेच असतात. काही लोकांना खरंच ते विचार करायला लावतात आणि त्या गोष्टींमधून भरपूर काही साध्य होतं. त्यामुळे तुमचं विचार करण्याची क्षमता ही खूप मोठी आहे. म्हणून तुम्ही विचार करणं सोडू नका. विचार करत राहा. तुमचं यश आणि तुमचं दुःख हे दूर होऊन तुम्हाला आनंद मिळणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि शेवटी हिशोब कर्माचाच होतो. हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात. कारण तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थ महाराजांची अशीच कृपादृष्टी अखंड राहील. म्हणून असे स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जेणेकरून येणारे असेच स्वामी संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर अखंड स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी राहील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसांबरोबरच असतो. असं का नाही? नको असणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवर आली की स्वतःचे संघर्ष सुरू होतो. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा तितकंच आपलासा असावा लागतो. विश्वास वह शक्ति है जिससे उजड़ी दुनिया में प्रकाश लाया जा सकता है. सच्चा ज्ञान उसी में ही आप समझो कि आप कुछ नहीं जानते. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं ही सावलीसाठी राखून ठेवावी लागतात. तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे. कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला तिची किंमत वाटत नाही. म्हणून जे आहे ते समाधानात जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे आणि जे होईल ते निश्चितच चांगलं होणार आहे. आणि सदैव आपल्या पाठीवर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळणार आहे. म्हणून जीवन हे एकदाच मिळतं, त्याचा दुरुपयोग करू नका, सदुपयोग करा. जीवन मिळणाऱ्या व्यक्तीला खरंच खूप त्रास होत असतो, पण त्या त्रासातूनच त्याला खरं फळ मिळणार आहे. भरल्या बाजारातून मी खूप वेळा रिकाम्या हातानेच परत येतो. पूर्वी पैसा नव्हता आणि आता पैसा असूनही इच्छा होत नाही. आपल्या अडचणींवर मात करणारं सामर्थ्य फक्त आपल्यातच असतं. इतरांकडे केवळ सल्ले असतात. कोणी सांगितले असेल तेवढंच काम करावे, नसेल जमत तर विषय सोडून द्यावा. उगाच वेळ आणि मेहनत वाया घालवू नये. जीवनाचा आनंद घ्या. जीवन एकदाच आहे. जीवनामध्ये जगत असताना आपल्या सत्य नेहमी पाण्यावर तरंगणाऱ्या तेलासारखं असतं. त्याचा कितीही पाणी टाकलं तर ते तरंगतच राहणार आहे. म्हणून नेहमी सत्याशी जोड ठेवा. खोटारडेपणा सोडून द्या आणि जीवनात आनंद मिळवा. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटही क्षणभंगूर आहेत, त्याचा सामना करा. आठवणी या चिरंतर आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. आणि श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासले, ती पण श्रीमंतीच असते. परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणांची बेरीज करत राहणं म्हणजेच जगणं. जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायचं नाही, तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते. आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचं स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेलं बघू शकत नाही, परंतु एक आई वडीलच असतात जे आपल्या मुलानं, आपल्या मुलीनं आपल्या पुढला मार्ग घेतला पाहिजे हे फक्त त्यांनाच सहन होतं आणि त्यांनाच वाटतं. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते.
पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्यच लागतं. आपलं विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. जेवढी मोठं तुमची स्वप्न असतात, तेवढ्याच मोठ्या तुमच्या अडचणी पण असतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात ना, यश सुद्धा तेवढं मोठंच असतं. म्हणून अडचणींना घाबरू नका. संकटांचा सामना करा आणि शेवटी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी ही शक्यच अशक्य 100%च आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. भोगाची भीतोसी भय हे पळुते, जवळी स्वामी शक्ती या जगाला कळू दे. मळलेली प्रत्येक नोट जरी दिसायला खराब असली, तरी तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटे इतकीच असते. म्हणूनच माणसानेही आपल्या मळकेपणावर कमीपणा घेऊ नये. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजेच आयुष्य आहे. विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो आणि कसा होतो, किती होतो, ह्या ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतो. आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो, कारण अहंकारापासून तो लांब असतो. हम भी खुश है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होते फक्त झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष आणि यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण. प्रेमाच्या निस्वार्थी नात्याला फुलवायच्या वयाची मर्यादा कधीही आड येत नाही. कोणाच्याही आयुष्यात संघर्षाचं जिणं कधीच संपत नाही. ते काही काळापुरतं थांबलेलं असतं, पण संपलेलं नाही. आनंद हा पाहिलेल्या गोष्टीपेक्षा स्वतः तयार केलेल्या प्रसंगाने द्विगुणित होतो. एका कार्यक्रमात एकाने त्या विद्वान वक्त्याला विचारलं की समाज पुढे आणण्यासाठी नेमकं काय करावं. ह्यावर विद्वान वक्त्याने उत्तर दिलं, पाय ओढण्याऐवजी हात ओढा. नक्की जीवनात सकारात्मक बदल होऊन आपल्याला सोबतच्या माणसाला पुढे नेता येईल. आयुष्याच्या झोपडीखाली निवांतपणाचं जीवन नसतंच कधी. बालपण हरवलेल्या दिवसांची करुण कहाणी रेखाटताना सारी पिठ्यावरच्या सोंगाट्याचं जगण्याचा अंतिम देह शिकवत असतात. जीवन आणि मन यांचा आनंदी सोहळा म्हणजे बालपण. हवेची पण गंमत असते ना. चाकातून गेली तर चाक बळत नाही आणि डोक्यात गेली तर चांगलं वाईट कळत नाही. लहान मुलांना संस्कार देण्यासाठी आजी नावाचं विद्यापीठ घरी हसायलाच हवं. त्यांचं वृद्धाश्रमात काहीच काम नाही. मौन आणि हास्य या दोन्हींचा योग्य वापर करा. मौन आपलं रक्षाकवच आहे आणि हास्य स्वागताचं द्वार आहे. सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त. माणसांचे पण असेच असते. समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट. जीवनात अडचणी कितीही असोत किंवा चिंता केल्यावर त्या वाढतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात. जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात, परंतु देव त्याची नाव बुडू देत नाही. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत, तर मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेत. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात, तर जगलेलीही असतात. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं. तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं म्हणून जीवन जगलं पाहिजे. आपला स्वभाव शांत आणि संयमी असणं सर्वांच्याच दृष्टीनं हिताचं असतं. सतत चिडचिड किंवा तापटपणा चांगला नाही. त्यांचा इतरांबरोबर स्वतःलाही पण त्रास होतो. समोरच्या व्यक्तीचं बोलणं किंवा कृती एखादी परिस्थिती शांतपणे हाताळता आली पाहिजे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना संयम दाखवला पाहिजे. आदळआपट करणं किंवा अकांड तांडव केल्यानं प्रश्न सुटत नाहीत. उलट परिस्थिती जास्त बिकट होते. पण काही प्रसंग असे असतात की तिथे संयम ठेवणं किंवा शांत राहणं अयोग्य ठरतं. तिथे
कसेही करून परिस्थिती आटोक्यात आणणं ते महत्त्वाचं असतं. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेला लोक त्याला बघून म्हणाले, "दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का?" आंधळा म्हणाला, "काय फरक पडतोय? माझा देव तर मला बघतोय ना." दृष्टी नाही, दृष्टिकोन चांगला पाहिजे. मोठे निर्णय घेताना भीती वाटणं चुकीचं नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणं खरंच खूप चुकीचं आहे. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम कर आणि मनाचं वाढलं तर ध्यान कर आणि धनाचं वाढलं तर दान कर. ह्या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते दान आहे आणि दानात काय श्रेष्ठ असेल ते अन्नदान आहे. श्री स्वामी समर्थ. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.